मित्रांनो, आज आपण डबल बॉटमच्या कन्सेप्टवर एक स्कॅनर आणलेला आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो इथे चार्टिंगच्या साईडवर आपण आलेलो आणि डबल बॉटम वर आपण एक स्कॅनर आणलेला. आता डबल बॉटम नेमकं काय, याच्यावर आपल्या चॅनलवर प्रॉपर 2 ते 3 व्हिडिओ येऊन गेलेले आहे मित्रांनो, की बॉटमला एखादा स्टॉक कधी आपण पकडला तर तिथून रिस्क टू रिवॉर्ड हा आपल्याला छान मिळू शकतो. सगळ्यात पहिले हे स्कॅनर केव्हा रन करायचे, मार्केट क्लोज झाल्या नंतर करायचंय. लाईव्ह मार्केटमध्ये हे आपल्याला कधीही स्कॅन करायचं नाही. जेव्हा मार्केट बंद आहे तेव्हाच आपल्याला याला स्कॅन करायचं आहे. आणि यामध्ये येणारे स्टॉकला आपण वॉच लिस्टला लावून आपला क्रायटेरिया जे फुलफिल करताय त्यांच्यावरच आपण लक्ष ठेवायचं. बाकीच्या स्टॉकला आपल्याला इग्नोर करायचंय. कोणत्या कंडिशन असणार आहे, काय असणार आहे ते मी तुम्हाला पुढे चॅटवर दाखवणारच आहे. सिंपल आहे, काहीच विशेष 2च कंडिशन आपण इथे लावलेल्या आहे जेणेकरून आपल्याला इथे स्टॉक पाहायला मिळत आहे. तुम्हाला कधी ॲडिशनल अजून काही कंडिशन लावायच्या असतील की 100च्या वरचा स्टॉक हवा आहे किंवा व्हॉल्यूम एवढाच हवा आहे किंवा EMAच्या वर हवा आहे, वॉट एव्हर, तर त्या कंडिशन तुम्ही अप्लाय करू शकता. ते कशा करायच्या याच्या रिगार्डिंग आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे की याच्यामध्ये आपण कशा प्रकारे कंडिशन अप्लाय करू शकतो. मग सिंपल आहे, मी इथे रन स्कॅन करतो. रन स्कॅन केल्यानंतर मित्रांनो मी इथे खाली आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले व्हॉल्यूमवर क्लिक करायचं आणि हायर व्हॉल्यूमला आपण इथे वरती आणणार आहे. आता वरती अदानीचा स्टॉक आलेला आहे, तर अदानीमध्ये आपण कशाही प्रकारच्या एंट्री करणार नाही, कारण अदानीचे स्टॉक हे अनप्रेडिक्टेबल असतात. त्यामुळे त्यामध्ये कोणती पोझिशन किंवा काही करायची मी रेकमेंडेशन देणार नाही. तुमची इच्छा असली तर तुम्ही त्यामध्ये पोझिशन बनवू शकता. तर मी दुसरा आणि 3 नंबरचा स्टॉक इथे तुम्हाला दाखवणार आहे, जो की आहे HDFC बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. आता टोटल स्टॉक किती आले आपल्याकडे, 22 स्टॉक आले मित्रांनो. 22 स्टॉक आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की मार्केट क्लोज झाल्यानंतर आपल्याला यांना पाहायचं, तर आपण यांना फास्टमध्ये वॉच करून आपल्या कंडिशन कशामध्ये फुलफिल होतात तेवढं आपण पाहायचं आणि त्यांनाच आपल्याला लावून ठेवायचंय. नेक्स्ट दिवसाला मार्केट जेव्हा ओपन होईल तेव्हा आपण यामध्ये पोझिशन बनवणार. तर मी तुम्हाला पहिला स्टॉक इग्नोर करणार आहे, दुसरा आणि तिसऱ्या स्टॉकमध्ये तुम्हाला मी प्राइस ॲक्शन सांगणार आहे मित्रांनो. आणि ह्या स्कॅनरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पण असं नाही की तुम्ही लगेच रन स्कॅन करायचं, पहिले कंडिशन समजून घ्या, नाही तर ट्रॅप होण्याची शक्यता आहे. पहिला आहे HDFC बँक. तर मित्रांनो आपण इथे HDFC बँकच्या चार्टवर आलेलो आहोत 1 डेच्या टाइम फ्रेमवर. आणि तुम्ही कधी इथून पाहिलं तर एक मला ट्रेंड लाईन सुद्धा पाहायला मिळते आहे की ती ट्रेंड लाईन जस्ट ऍक्टिव्ह झालेली मित्रांनो. परत कधी इथे येऊन वरती गेलं तर अजून आपलं डबल कन्फर्मेशन या ठिकाणी होईल. अशा प्रकारची तुम्हाला प्राइस ॲक्शन पाहायची गरज आहे. आता आपल्या स्कॅनरने कोणता स्टॉक आणून दिलेला आहे की 2 ठिकाणी त्याने सपोर्ट घेतलेला आहे. तर आपल्याला फर्स्ट आणि सेकंड दिसतोय काइंड ऑफ इथे W पॅटर्न म्हणू शकता तुम्ही. याचं ब्रेकआउट झालं तर नेक लेवलचं होईल, ह्याचं ब्रेकआउट झालं तर आपलं प्रॉपर W पॅटर्न इथे बनताना आपल्याला दिसेल. मग आपली एंट्री कशी होणार आहे, जेव्हाही नेक लेवलचं ब्रेकआउट आपल्याला होताना दिसेल तर या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो. स्टॉप लॉस आपला लॉजिकली ह्या स्विंगच्या खाली राहणार आहे. आणि हे स्विंग ट्रेडिंगच्या पर्पजने तर इथे आपण मोठ्या टार्गेटसाठी मोठ्या मुवमेंटसाठी जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला कालावधी सुद्धा जास्ती द्यावा लागेल. तर हे लक्षात ठेवायचं. दुसऱ्या स्टॉकला पाहूयात, जो की आहे मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्राचा. तर या ठिकाणी सिमिलर आपल्याला पाहायला मिळतं की डाऊनफॉल होता. एक बॉटम मला इथे पाहायला मिळतो, दुसरा बॉटम मला इथे पाहायला मिळतो. इथून पण आपण काइंड ऑफ ट्रेंड लाईन लावली तर आपल्याला एक ट्रेंड लाईन इथे पाहायला मिळते आहे, एक स्टॉक तिथे सपोर्ट घेतोय. काइंड ऑफ इथे सुद्धा W पॅटर्न होतो आणि इथे नेक लेवलचं ब्रेकआउट झालेलं आहे. मग फर्स्ट टार्गेट आपलं हे राहू शकतं. स्टॉप लॉस आपला त्या कॅन्डलने ब्रेकआउट केलेलं आहे त्या कॅन्डलच्या खाली राहू शकतो. मोठं टार्गेट हवं असेल तर स्विंगच्या खाली ठेवायचं आणि याच्या वरचे सुद्धा आपण टार्गेट या ठिकाणी घेऊ शकतो. पॅनिकमध्ये एंट्री करायची नाहीये. जशीही या कॅन्डलचा हाय ब्रेकआउट होईल मित्रांनो आपली एंट्री इथे होऊन जाते. आणि हे स्विंग ट्रेडिंगच्या पर्पजने, त्यामुळे आपल्याला इथे कोणत्याही प्रकारची घाईगर्दी करायची नाही. आणि ह्या कंडिशन अप्लाय ज्या स्टॉकमध्ये होणार आहे त्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. कोणत्याही स्टॉकमध्ये आपल्याला रँडमली एंट्री करायची नाही. 22 स्टॉकपैकी 2 ते 3 स्टॉकही तुम्हाला इथे तुमच्या कंडिशन फुलफिल करताना दिसतात, तर ते स्टॉकला आपल्याला वॉच लिस्टला लावायचं आहे, रेंज मार्क करून ठेवायची. जोपर्यंत त्याची रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथे कोणत्याही प्रकारची एंट्री करणार नाही मित्रांनो. व्हिडिओ कधी आवडला असेल आणि अजून कोणत्या प्रकारचं तुम्हाला स्कॅनरची अपेक्षा असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो. मी लवकरात लवकर तसं स्कॅनर बनवून तुमच्या समोर आणेल. आणि अशाच प्रकारच्या युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.